मी रविराज पुरे आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून मी मागील 4 दिवसापासून आमरण उपोषण स्थगित करून काही माझ्या महत्वाच्या मागण्या त्या पूर्ण करून नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे जे इंजिनियर आहेत करतलकर त्यांनी टोल नाक्याच्या खाली जे काम चालू होतं याची सूचना दिनांक 26 तारीख 4 वाजता मला त्याचं लेटर होतं, मला पत्र आहे, नोटीस आहे कलेक्टर साहेबांची, जिल्हाधिकारी साहेबांची, आणि त्याप्रमाणे कत्तलकर साहेबांची माझी चर्चा झाली होती 26 तारखेला की अशा माझ्या या हायवे बद्दल, या रस्त्यांबद्दल सूचना आहेत, ह्या तात्काळ पूर्ण झाल्या पाहिजे. त्यांनी माझ्या सूचनेची दखल घेऊन तात्काळ आज सकाळपासून हे काम सुरू केलं आणि कामाची गती खरोखर त्यांच्या प्रॉमिस प्रमाणे, त्यांनी जे मला वचन दिलं, जे मला लिखित मला अग्रीमेंट करून दिलं त्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याची अंमलबजावणी खरोखर झाली आहे की नाही ते मी तपासत असता आज आता सध्या 1 ते 1:30 वाजला रात्रीचा, दिनांक आजची 27 आहे. आज संध्याकाळी मी उपोषण स्थगित केलं. कत्तलकर जे आहेत इंजिनियर, नॅशनल हायवे ऑथॉरिटी अमरावती, यांनी जे मला प्रॉमिस केले, ज्या माझ्या कंडिशन होत्या, ज्या माझे मागण्या होत्या त्या पूर्ण करून त्याची मी रस्त्याची तपासणी करत जात असताना, अकोटला जात असताना रात्रीचे आता 1:30 वाजले आहेत. तर खरोखर ज्याप्रमाणे मला त्यांनी प्रॉमिस केलं त्यांनी ते अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळपासून हे काम सुरू आहे. मधात 2 तास पाऊस आला होता, त्या पावसामुळे हे 2 तास काम बंद असल्यामुळे इतक्या रात्रीपर्यंत हे काम लांबलं. हे काम यासाठी मी तत्काळ प्राधान्य दिलं की जे कावड यात्रा आता जवळ आली, आपली कावड यात्रा या टोल नाक्याच्या स्पेस मधून जात नाही, त्रास होतो, त्यामुळे बाहेरून हा एक रस्ता काढायचा असतो. टोल नाक्याच्या बाजूला जो बाजूचा एक मोठा स्पेस आहे तो तात्काळ त्यांना मी करायला सांगितलं होतं सुरुवातीला, आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत अजून काही सूचना मी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीनं हे काम होत आहे. आज 27 दिनांक ज्याप्रमाणे मी आज उपोषणाला बसल्यामुळे आज संध्याकाळी मी उपोषण सोडलं. जिल्हाधिकारी साहेबांनी विनंती केली, कृषी अधिकाऱ्यांनी विनंती केली, कत्तलकर साहेबांनी संध्याकाळी मला विनंती केली की आम्ही तुम्ही जे सांगाल त्या सगळ्या मागण्या पूर्ण करून मला 1 महिन्याचा वेळ द्या. 1 महिन्यात ते 1.5 महिन्यात मी हे पूर्ण काम कंप्लीट करून देतो तुम्हाला हायवेचं, अकोटा रस्त्याचं. त्यामुळे मी या सूचना सर्व केल्या असल्यामुळे काल रात्री माझं उपोषण, 4 दिवसाचं उपोषण, एवढ्या तात्काळ दखल घेतली गेली. सगळे अधिकारी सगळ्यांचे मी हे केलेलं आहे नियमानुसार, कायद्यानुसार, इन्स्ट्रक्शन नुसार. त्यामुळे काल 3 दिवसाच्या उपोषणानंतर जे विद्यमान आमदार खासदार आहेत वारसाकडे आणि रणधीर सावरकर यांना माझी एवढी भीती आहे, माझ्या उपोषणाची एवढी भीती झाली की त्यांनी एक खोटी बातमी देशोन्नती पेपरला, आजच्या सकाळच्या पेपरला प्रसिद्ध केली, प्रसार केला की अकोला रस्त्यासाठी अकोला रस्ता खुला. रात्री 11 वाजता जेव्हा पत्रकारांना ह्या बातम्या पोहोचल्या तेव्हा मी बघितलं की रस्ता हा रस्ताच नव्हे. मी आज रस्ता कत्तलकर माझ्याकडे दिवसभर होते बसलेला माझ्या पेंडॉल मध्ये, मी त्यांना कन्फर्म केलं की हा अकोला रस्ता कुठून आला, हा रस्ता कुठे गेला, चोरी केला का? तर त्यांनी सांगितलं आपला रस्ता डांबर रोड नाहीच आहे, आपला रस्ता तर सिमेंट रोड आहे. हा बातमी, हा कोण आहे, कोणता पेपर आहे, कोण आहे पेपरवाला? ते सरप्राईज झाले इंजिनियर. ते मला लिखित देतात, त्यांनी मला अग्रीमेंट दिलं, 3-4 पत्र करून दिले, 3-4 पेपरवर वर्क करून दिलं दिवसभरात. जिल्हाधिकारी साहेबांसमोर सह्या दिल्या की हे सगळं जे सूचना मी दिल्या, माझ्या ज्या मागण्या त्या पूर्ण केल्या जातील. 1 ते 1.5 महिन्याचा वेळ द्या. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आम्हाला फोनद्वारे माझ्या संपर्कात राहा. तुम्ही सांगा काय अडचणी आहेत, ते दूर आम्ही करू. कावड यात्रा असं तुमच्या परंपरेनुसार आम्ही सहकार्य करू. कृपया तुम्ही उपोषण थांबावं. आणि हे जे पेपरला बातमी दिली यांच्याशी आमचा काही संबंध नाही. हे हवेत वावडा उडवणारे 2 लोक आहेत, आम्हाला माहिती नाही, हे सुद्धा त्यांनी कन्फर्म केलं. हे जे मी म्हणतो आज त्याच्यामध्ये स्तुती केल्या गेली, या लोकांनी स्तुती केली, जे आपल्या गावातले माझे बांधव आहेत त्यांच्या गैरसमजातून त्यांनी स्तुती केली. एक राजकारण यामध्ये करू नये. वारसाकडे आणि रणधीर सावरकर यामध्ये कोणत्याही प्रकारचं अस्तित्व जर त्यांनी करायचं असतंच तर त्यांना जर लोकांची एवढी काळजी असती तर याच्या अगोदरच हा रस्ता कम्प्लीट झाला असता. आणि आपल्या आजूबाजूचे अमरावती, जळगाव, वाशिम, पातूर बघा हे रस्ते किती लवकर कम्प्लीट झाले. त्यामुळे मी त्यांना पुन्हा चॅलेंज करतोय की आज मी इथे 1 वाजता माझं उपोषण सोडून सुद्धा, माझ्या उभं राहायची शक्ती नसून सुद्धा मी इथे उभा आहे.
आणि मी पडताळणी करत आहे की मला जे प्रॉमिस केलं गेलं त्यामध्ये माझी फसवणूक झाली नाही आहे ना, त्याची अंमलबजावणी होती आहे ना, म्हणून मी इथे उभा आहे. आणि या दोन्ही आमदारांनी माझ्या समोर या ठिकाणी येऊन मी त्यांना चॅलेंज देतोय की हे काम जे काम चालू आहे, इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, माझ्या इन्स्ट्रक्शन प्रमाणे रेकॉर्डवर आहेत, जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर रेकॉर्ड आलेले आहेत, या इन्स्ट्रक्शन प्रमाणे हे काम करत आहे. तात्काळ यांनी कामाची दखल घेतलेली आहे ना, की कोणीही आमदार खासदार याचं क्रेडिट घेऊ नये. मला या कामाचं क्रेडिट घ्यायचं नाही आहे. मला कोणत्याही राजकारणाचं काही घेणं देणं नाही. मला एवढंच माहित आहे की मी एक आखोटकर आहे. मला माझ्या वेदना मी या उपोषणाद्वारे व्यक्त करायच्या होत्या, मी त्या केल्या, यापुढेही करत राहील. मी कोणत्याही पदाधिकारी आमदार खासदाराला घाबरणार नाही. माझ्याकडे कोणतेही ईडी सीबीआय येऊ शकत नाही. त्यामुळे माझं यांना पुन्हा पुन्हा सांगतो, खुल्लं चॅलेंज आहे गंधीर सावरकर आणि आमदार भारसाकडे आणि जे काही धोत्रे वगैरे यांना माझं चॅलेंज आहे की यांनी सिद्ध करावं, जे बातमी देशोन्नतीला दिली ही बातमी खोटी बातमी प्रसार का केली, एवढी काय माझी भीती आहे सामान्य माणसाची. त्यामुळे यांनी माझ्या समोर येऊन सांगा की हे जे काम आता सुरू झालेलं आहे, इतक्या स्पीड आलेलं आहे, हे काम फक्त यांनी काही याच्यामध्ये त्यांचं काही अस्तित्व असेल, यांचं काहीच अस्तित्व नाहीये, फक्त लोकांना मिसगाईड करत आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे जनतेला की तुम्ही स्वतः तुमचा अधिकार आहे, संविधानाने आपल्याला सगळ्यांना अधिकार दिलेला आहे, स्वतः लक्ष द्या. आपण टॅक्स भरतो, यापुढे आता टोलण्याकडे टॅक्स लागणार आपल्याला, अजून याबद्दल आपल्याला लढाई लढावं लागणार आहे, अनेक काही लढाई लढायची आहे. त्यामुळे जे आपण निवडून दिलेले जे आमदार खासदार पदाधिकारी आहे, हे आपलं कोणतंही काम करू शकत नाही. साधं तुमच्या घरकुल सुद्धा हे आणू शकत नाही, तुमच्या सुद्धा हे आणू शकत नाही. यांची काहीच कॅपॅसिटी नाही. हे फक्त आपल्या मतदानावर आनंद घेतात, एन्जॉय करतात. त्यामुळे आपण स्वतः या दक्षता घ्यावी, आपल्या अधिकाराचा जाणून घ्यावा. आणि मी सदैव जनतेच्या सेवेत आहे. माझं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इंटेन्शन नाही, उद्देश नाही. मी एकमेव फक्त आता मी रस्ता माझे फक्त मला वचन दिलं कत्तलकर साहेबांनी, ते वचन त्यांनी पूर्ण केलं का म्हणून मी तपासणी करत आहे. त्यामुळे हे मी आता सगळं बघतो आहे. जर यांना आमदार खासदारांना वाटत असेल की माझा आवाज दाबण्याचा हे प्रयत्न करू शकतात, तर यांनी तो प्रयत्न जरूर करावा. मी सक्षम आहे. त्यामुळे मी एवढंच माझ्या भावना प्रतिक्रिया करतो. माझ्या अंगात जास्त शक्ती नाही उभं राहण्याची. आजच मी उपोषण सोडलेलं आहे, 4 दिवस मी उपोषी राहिलेलो आहे. त्यामुळे मी एवढंच लोकांसमोर माझ्या भावना व्यक्त करतो. धन्यवाद.